भारत हे सर्व जाती धर्मपंथाचा असा हा देश आहे आणि या देशामध्ये कितीतरी राज्य आहे आणि या राज्यामध्ये कितीतरी शहर आहे। प्रत्येक शहराची आपली काहीतरी ओळख आहे। उदाहरण द्यायचं झाल्यास नागपूरचं नाव आलं की संत्रा म्हणून नागपूरचं नाव येतं, संत्रा नगरी म्हणून म्हटलं जातं। मात्र याच संत्रा नगरीमध्ये अलीकडे अराजकता माजलेली आहे। काही नतद्रष्टे लोक असे काही घटना करून गेलेले आहे, असे काही कामं करून गेलेले आहे की ज्याचा फटका इतर समाजाला बसतो आहे। होय, नागपूरच्या हिवरीनगर या परिसरामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकाच्या समोरच मध्यरात्रीच्या वेळेला गायीचे पाय आढळून आले आणि एकच खळबळ माजली। जंगलात आग लागावी त्याप्रमाणे ही माहिती सर्वदूर पसरत गेली आणि जिकडे तिकडे एकच खळबळ माजली। मात्र पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे का याकडे हे सुद्धा बघणं फार गंभीर आहे आणि हा अतिशय चिंतेचा विषय आहे की गायीचे पाय फेकून आम्हा महाराष्ट्राचे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अशा प्रकारची कोणी विटंबना करावी आणि प्रशासन मुख घेऊन बसलेलं आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण आता आलेलो आहोत शिवव्याख्याते म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रात ओळख आहे असे विलास इंगोले सर आपल्यासोबत आहे। त्यांना आपण विचारूया, विलासजी, आपण शिवव्याख्याता, छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, मात्र या दैवताच्या समोरच अशा प्रकारचं नीच हरकत कुठल्या तरी नतद्रष्ट लोकांनी केलेली आहे। काय माहिती द्याल, काय सांगाल? सर्वप्रथम तर मला एक माझे जे मित्र आहे पूर्व नागपूरचे जे अध्यक्ष आहे आपले विजयभाऊ ढोले यांनी मला फोन करून याच्याबद्दल माहिती दिली। तसेच तुम्हाला माहीत असेल विश्व हिंदू परिषदचे जे आमचे नेते अमोलभाऊ ठाकरे यांनीसुद्धा हा मुद्दा धरून लावलेला आहे। विषय हा असा आहे की तिथे हिवरीनगरमध्ये तिथे कोणीतरी काहीतरी लोकांनी तिथे पाया ज्या गाईचे पाय आहे तिथे आढळले शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या समोर। तर ही एक विटंबना झाल्यासारखी गोष्ट झाली आणि माझं म्हणणं असं आहे की एक शिवप्रेमी म्हणून माझं असं म्हणणं आहे की असल्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राने स्पेशली अशा नागपुरात होतं, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। तुम्ही मला सांगा, आपण ज्या गौमाताची जिथे पायांचे अवशेष जिथे सापडले, मला सांगा राष्ट्रमाता राजमाता आपण गौमाताला आपण जो दर्जा दिलेला आहे आणि त्या गौमाताच्या जे तुम्ही जे पायाचे अवशेष तिथं सापडत हे फार निंदनीय गोष्ट आहे। तुम्हाला माहिती असेल की ह्या म्हणजे शिवछत्रपतींच्या ज्या काळात आपल्या महाराजांनी कसायाचे हातसुद्धा छाटलेले होते जेव्हा गौमाताच्या हत्या जे करत होते, पण आपल्या महाराष्ट्रात असे असले प्रकार घडत आहे आणि ही अतिशय फार निंदनीय गोष्ट आहे। ज्या कोणी औरंगजेबाचे जे औलादी असेल त्यांनी हे जे काही वळवड ते करत आहे ते त्यांनी त्वरित ह्या गोष्टी थांबावे आणि माझं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण माझी एक नम्र विनंती आहे की यांनी जो काही फुटेज CCTV फुटेज तिथे चेक करावे आणि योग्य ती कारवाई प्रशासनाच्या मार्फत त्यांनी करावी अशी माझी त्यांना आवर्जून नम्र विनंती आहे। त्या दिवशी आम्ही हे बघितले की त्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता तो धुण्यात आला, तो अस्वच्छ जो परिसर झाला तर तो स्वच्छ करण्यात आला। या संदर्भामध्ये काय सांगाल? हां, आमचे जे विश्व हिंदू परिषदचे जे नेते आहे अमोलभाऊ ठाकरे किंवा बजरंग दलावाले यांनी तो जाड विटंबना झाली त्यानंतर तो हा प्रकार लक्षात आणि त्यांनी SP-ना पण त्याबद्दल पत्र दिलेलं आहे आणि ते आता श्री देवेंद्रजी यांना पण ते एक पत्र देणार आहे आणि त्या संदर्भात त्यांनी जो काही आक्रोश आहे तो जनआक्रोश त्यांनी लोकांच्या समोर तिथे जाऊन व्यक्त केलेलाच आहे। पण त्यांनी पण एक इशारा दिलेला आहे की जर असलेच प्रकारांवर वारंवार जर होत असेल तर आम्ही पण स्वस्थ बसणारे असं त्यांनी सूचक इशारा पण दिलेला आहे। पण माझ्या मते माझं श्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझं एक हात जोडून नम्र विनंती आहे एक शिवप्रेमी म्हणून की याच्यावर जी योग्य ती कारवाई त्यांनी करावी बस। आणि योग्य ती कारवाई न झाल्यास काय आपली रणनीती राहील? योग्य ती कारवाई नाही झाल्यास आम्ही आंदोलन करू। आम्ही एक शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यासाठी आंदोलन सहभागी, कारण असले प्रकार महाराष्ट्रात होणं आपल्यासाठी योग्य नाही। कारण आपला जर शिवछत्रपतीचा महाराष्ट्र आहे, अटकपासून तर कटकपर्यंत आपल्या महाराजांनी राज्य केलं आणि तुम्ही पाहिलं असेल मागे एक इलेक्शनमध्ये पण असा सेम प्रकार असा घडून गेलेला होता। जे इथले दक्षिण पश्चिमचे जे उमेदवार होते त्यांनी पण अशीच एक व्हिडिओ त्यांचा एक प्रसारित झाला होता की भगवा ध्वज हा हिंसेचा प्रतीक आहे। तर माझा त्यांना पण त्यावेळेस तो सवाल होता की जर शिवछत्रपतींचा पण भगवा ध्वज होता पण तुमचा आता भगवा ध्वज शिवछत्रपतींना पण तुमचा तो विरोध आहे का, हा मुद्दा पण मी त्यावेळेस धरून लावला होता। तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, काँग्रेस असो, भारतीय जनता पार्टी असो की राष्ट्रवादी शिवसेना असो, कुठलाही असो, माझं मत मी या मताशी नाही। आपण एखाद्या पक्षाच्या विचारधारेचा विरोध करू शकतो, व्यक्तीवर विरोध केला चालत नाही, पण शिवछत्रपती उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आहे। तर माझी सर्वांना कडकडीची विनंती आहे की आपल्या
महाराजाच्या बाबतीत असल्या कुठल्याही गोष्टी कोणी खपून घेणार नाही, बस मी एवढं आश्वस्त करत आहे. तर आपण ते शिवव्याख्याते विलास इंगोले ज्यांनी असं सांगितलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री ते देवेंद्र फडणवीस असतील आहे किंवा उपमुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील आहे, त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि अशा प्रकारची एक अराजकता माजविणारे जे नतद्रष्टे लोक आहेत, जे धर्माधर्मात जातीमध्ये अशा प्रकारचं कृत्य करून एक कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि ह्या शहराला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न आणि जो एकोपा जो आहे, जी राष्ट्रीय एकात्मता आपली जी आहे, याला कुठेतरी खंडित करण्याचा एक घाणेरडा प्रकार पूर्व नागपूरच्या हिवरीनगर या परिसरामध्ये असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात हा घडलेला आहे. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि याचा संपूर्ण स्तरामधून निषेध केला जातो आहे. मग ते नागपूरच नसेल आहे, मग ते विदर्भ नसेल, महाराष्ट्र नसेल, तर संबंध देशामध्ये जेव्हा ही बातमी गेली तेव्हा सर्वांनी याचा कडाडून विरोध आणि निषेध केलेला आहे. याकडे आता राज्य शासन कसं लक्ष देतं आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कुठली कारवाई करतं याकडे आता संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर तुम्ही होते का तिथे त्यावेळेला? तिथे होतो नाही आपण, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा असे हिंसक वळण आणणाऱ्या या आपल्या महाराजांबद्दल जर असे लोक करतील तर हे चुकीचं आहे. बिलकुल बिलकुल. आणि मला सांगा तुम्हाला कसं हे ऐकून कसं वाटलं? म्हणजे मला हे ऐकून ही अतिशय दुःखदायी घटना आहे आणि आपले जे आराध्य दैवत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे गोभक्त होते आणि अशा प्रकारचं निंदनीय कृत्य त्यांच्या पुतळ्यासमोर ज्यांनी केलेलं आहे, निश्चितच ते पापाचे भागीदार आहे. म्हणजे हे असं व्हायला नको पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? बरोबर, ठीक आहे. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना कठोर सजा व्हावी असं सर्व जणांचं आणि माझंही मत आहे. बिलकुल बिलकुल, ठीक आहे. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि याच्या न्यूजच्या माध्यमातून आपण सर्वांकडे पोहोचू. नागपूरच्या या बर्डी परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एचएन न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.